शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या राज्यात यंदाच्या खरीप हंगामात 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या स्तरावरती ई पीक पाहणी सुरू आहे। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी येऊ लागलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून सर्व्हर डाऊन किंवा ॲपमध्ये समस्या येणार नाही, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या या शासन निर्णय GR चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, ई पीक पाहणी प्रकल्प विभागाने तयार केलेल्या मोबाईल ॲपद्वारे पिकांचा फोटोसह ऑनलाईन पॅरा शेतकऱ्यांद्वारा नोंदवण्यात येतो। ॲप डाउनलोड झाल्यानंतर आधार व मोबाईल नंबर वापरून विभागाची नोंदणीनंतर शेतकरी लॉग इन करावे लागते। त्यानंतर आपल्या नावावरती जमीन आपण निवडायची आहे, पीक निवडायचं आहे, पीक क्षेत्र, पेरणी दिनांक, फोटो इत्यादी माहिती आपण भरायची असते। नोंद सेव्ह केल्यावर 7/12वर पिकाची नोंद होते, परंतु ॲप लॉग इन नंतर पुढे जात नाही, अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। आता शेतकरी लॉग इन पुढे ॲप सरकत नसल्यामुळे खोळंबा वाढत आहे। यामुळे आपण आपल्या मोबाईलमध्ये पुढील गोष्टी करून बघायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला ई पीक पाहणीत अडचण येणार नाही। मित्रहो, आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या ई पीक पाहणी म्हणजेच DCS V4.0.0 ॲप आयकॉनवरती आपण क्लिक करायचं आहे। यानंतर 2 पर्याय उपलब्ध होतात। यातील ॲप इन्फो हा पर्याय आपण निवडायचा आहे। त्यानंतर स्टोरेज अँड कॅची हा पर्याय निवडून क्लिअर स्टोरेज आणि क्लिअर कॅची या पर्यायातून माहिती क्लिअर करायची आहे। त्यानंतर ॲप नव्याने ओपन करून पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया आपण करायची आहे। यामुळे जे बफरिंग असतं, म्हणजे ॲपवरती गोल गोल फिरणारं आपल्याला वर्तुळ दिसतं, ही अडचण दूर होते आणि नोंदणी प्रक्रिया जलद रीतीने पूर्ण करण्यास मदत होते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक पाहणी करण्याकरिता शेतात गेल्यावरती आपल्या मोबाईलचं इंटरनेटचं कनेक्शन चांगलं आहे की नाही याची आपण खात्री करून घ्यायची आहे। नोंदणी करताना पहिला OTP प्राप्त होण्यासाठी इंटरनेट कनेक्शन चांगलं असणं गरजेचं आहे। उर्वरित पीक पाहणी जी आहे ती ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा आपण करू शकतो। पूर्ण केलेली पीक पाहणी अपलोड करतेवेळी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे ज्या काही ई पीक पाहणी करताना अडचणी येतात, त्या अडचणींवरती आपण मात करून यशस्वीरित्या आपली ई पीक पाहणी आणि नोंदणी आपण करू शकतो। मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा आताच्या खरीप हंगामामधील त्यांची ई पीक पाहणी आणि नोंदणी तसेच पिकांचा पेरा हा पूर्ण करतील। धन्यवाद।